नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत? आय होप सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन कोणाला असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर पॅकिंग करत होते. पाठीमागं बघा दिसतात का कपडे सगळे पडलेले. बहिणीचं लग्न आले जवळ आणि काल ती केळवणासाठी आली होती. तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला होता माझा. तर दिवस अख्खा त्याच्यातच गेला. मला मशीनचं काम करायला काहीच म्हणजे जमलंच नाही. मशीन चालू म्हणजे कसलीच केली नाही, कारण दिवसभर त्यातच गेल्यानंतर ना आम्ही शॉपिंगला गेलो. थोडंफार सामान राहिलं होतं लग्नासाठी, मी पुढे जाणार आहे ना, तर त्याचं सामान राहिलं होतं म्हणून ते आणायला परत 5 वाजता गेलो. ते संध्याकाळी 8 वाजले आम्हाला घरी यायला. पोरं नव्हती नेली, आम्ही दोघंच गेलो होतो. तर हुक राहिले होते ब्लाऊजला लावायला. पॅकिंग करता करता तशीच ठेवली पॅकिंग. आणि हे बघा माझं काय काम चाललंय. तर कारण मी जरी दोन तीन नाही बघा 4-5 दिवस मी बाहेरच असणार आहे. त्याच्यामुळे मग ब्लाऊज कस्टमर जर घरी येऊन गेलं तर त्याला प्रॉब्लेम येऊ नये. घरी भरपूर माणसं असतात, ते कोणी पण घेऊन देईन त्यांना ब्लाऊज, म्हणून रेडी करून ठेवते. तर बघा 4 हुक लावलेत, 5वर राहिले. आणि इकडं बघा हा राहिलाय हुक लावायचा आणि ह्याला एक लावून ठेवलेत. म्हणजे असे 3 ब्लाऊज होते जे मी परवा शिवून ठेवले होते. तर मी परवा शिवल्यावर हुक नाही लावत, कारण मला कंटाळा येतो हुक लावायचा. मी हुक एक तर लावला तरी लावते, नाहीतर मग असंच जर निवांत बसलेले असेल तेव्हा लावून घेते. तर म्हटलं चला आज लक्षात आलं की ब्लाऊजला हुक राहिलेत लावायचे. आणि मी जर गेले आणि ते आलं घ्यायला ब्लाऊज, तर असं म्हणायला नको की ब्लाऊज माझे शिवले नाहीत किंवा रेडी नाही झाले. म्हणून मग हे ब्लाऊज घेतलेत मी हुक लावायला. तर आयुष्य कपड्यांना इस्त्री केली. मला पण जेवढ्या साड्या घेऊन जायच्यात, कारण लक्षात राहत नाही परत काय काय घ्यायचंय काय काय नाही. त्याच्यामुळं आदल्या दिवशीच पॅकिंग चालू होती माझी. आणि सगळं माहिती तर आरा ठेवलाय मी. तसं काय करता, टेलरचं कामच असं असतं की पहिलं अगोदर मशीनचं काम उरकावं लागतं. कुठं काय राहिलंय का बाबा, कोणाचा ब्लाऊज राहिलाय का, हुक राहिलात का, हात शिलाई राहिलीय का, थोडाफार हुकलाय चुकलाय का, फिटिंग राहिलीय का, अगोदर सगळं बघावं लागतं. तर माझं पण तसंच आहे. सगळे मी अगोदर म्हणजे लक्षात आलं माझ्या, मी पॅकिंग घेतलीच होती. मेहंदी वगैरे सगळं खलवून ठेवलं. डोक्याला मेहंदी पण लावली, थोडीफार मेहंदी लावायची. आणि बाजरी खुरपायला पण बायका म्हणजे घरातल्या आमच्या ज्या सासूबाई जावा वगैरे आहेत ना, तर त्या पण सांगतात की बाजरी खुरपायला जायचे. पण इतका आभाळ आलंय ना भाग म्हणजे हिकडच्या साईड ना, तर आभाळ आलंय. तर म्हणलं आता आभाळ आलंय तर खुरपायला पण नाही जायचं वाटतं. तशी तर सुरुवात नाही पण केली आम्ही बाजरी खुरपायला, कशी सुरुवातच नाही केलेली. फक्त खतं टाकून घेतलं. पाऊसच उघडा नाही, काय करायचं आम्ही तरी. पाऊस उघडला असता तर गेलो असतो. आता पण आज जायचं म्हटलं तर लय आबाळ आले, सगळं चौकड काळ झाले. आणि रानात गेलं की परत घरी यावंच लागणार आहे. त्याच्यामुळे गेलोच नाही. म्हटलं पॅकिंग करून ठेवावं. तर तुम्हाला दाखवते मी काल काय आणले. एवढी काय नाही शॉपिंग केलेली, ऑलरेडीच आहे सगळं. त्याच्यामुळं फक्त ह्या बांगड्या घेतल्या ज्या हिरव्या बांगड्यांमध्ये घालायला लागतील. आणि ही एक ठुशी आणली, ही एक आणली काल आम्ही गेलो तेव्हा. परत टिकलीचे पॉकेट आणले 2. ही नेल पेंट आणली, जे साडीवर मॅच आहे. माझ्या साडी अशा कलरची आहे ना म्हणून. आणि मग बाकी नाही काय आणलेलं. हा मास्क आहे आणि स्क्रब आहे, एवढंच आणले. बाकी छोटासा सेंट आहे, परफ्यूम आहे छोटासा. बाकी नाही मग काय आणलेलं. तर कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली माझी छोटीशी शॉपिंग, बांगड्या कशा आहेत, तर कमेंटमध्ये सांगा. घेते ह्या ब्लाऊजला हुक लावून. बाय सगळ्यांना. मला ते बॅग पण भरायची आहे. तर उद्या पाऊस आहे का नाही जायला. पाऊस जर असेल तर परवा जावं लागेल, आणि जर नसेल तर उद्या जाणार आहे. मग उद्याची लाईव्ह पण नाही. व्हिडिओ काय माहिती येईल का नाही सांगता येत नाही, कारण मला माणसं असल्यावर शूट करता येत नाही खरं तर, म्हणून मी नाही शूट करत. तर बाय सगळ्यांना. करा कंटिन्यू, म्हणजे सॉरी लाईक करा, कमेंट करा. कंटिन्यू म्हणजे व्हिडिओ माझा इथंच बंद होणार आहे आता. पॅकिंग करते. बाय सगळ्यांना.